हॅलो हाय नमस्कार, मी सृष्टी अँड वेलकम यू ऑल इन सिम्पली सृष्टीची दुनिया. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल आजचा ब्लॉग काय आहे. तर आम्ही चाललोय नाणेघाटामध्ये. आम्ही म्हणजे कोण कोण हे तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल. सो बघत राहा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. खूप इंटरेस्टिंग असा हा ब्लॉग होणार आहे. ब्लॉग बघण्याआधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. आम्ही आलोय बळेगावला माझ्या मामाच्या घरी, कारण आम्ही घ्यायला आलो इथे बाबू दादाला. तो पण आमच्यासोबत येतो. तर स्टे ट्यून आणि तुम्हाला दाखवतेच मी कोणासोबत चालेल. खूप मोठी गँग बघा. इथं पण ब्लॉगिंग चालू आहे. कुठे चाललो आपण? हे बघ मंकी, बघ मंकी. अरे ते मंकी बघ ना, गाडीवर चढलेत कसे. मी एका स्पॉटवर थांबलो. इथे आम्हाला मंदिर दिसले, तिथे जाऊन बघतो कसं आहे मंदिर. तुम्ही पण आम्ही आता आलो या मंदिरामध्ये. बघूयात आपण, गणपतीचं मंदिर आहे. छोटंसंच आहे. इथे घाटात पाय छोटीशी मूर्ती आहे गणपतीची. काय ग, मला फुल घेऊन आले. थँक्यू. हाय कर ना जीविका. सो इथे सगळ्यांचे चालू आहे फोटोशूट आणि लहान पोरांची हे सगळे असे खेळत आहे बॅडमिंटन. इकडे चालू आहे फोटोशूट. आणि आता फोटोशूट झाल्यावर आम्ही निघतो जायला पुढे जिथे जायचं आहे आम्हाला. मला सांगून आलेले नाणेघाटात जायचं आहे, पण काही चेंजेस झाले. आधी आम्ही काही मंदिरांमध्ये चाललो आहे. कुठल्या मंदिरात जातो हे पण तुम्ही बघत राहा. आता आम्ही आलो एका मंदिर. कुठलं मंदिर आहे बाबा? कुठला? पाताळेश्वरच्या मंदिरावर आले. छोटंसं मंदिर आहे. आता आम्ही असे चालत चालत चाललो त्या मंदिराकडे. बघूयात आपण. हा आहे गाईज पाताळेश्वर मंदिर. चप्पल काढून इथे आहे छोटंसं दत्त मंदिर. इथे मुक्ताई. इथे तुम्ही समोर बघाल तर इथे हनुमानाची छोटीशी मूर्ती आहे. गाईज हे मंदिर खाली आहे म्हणून याला नाव पाताळेश्वर असं पडलंय. तर आपण जाऊयात खाली. खाली असं बघू शकता तुम्ही, किती सुंदर. इथून खाली खाली जाऊया गाईज. हे पोचते सगळे खाली चालले आणि असं काही दर्शन घेऊन आता आम्ही निघालो पुढच्या स्पॉटकडे. ते बघूया आम्ही पुढे कुठे जातो. सो लेट्स गो. व्हिडिओ इथे गाडी चालवतोय आता. आम्हाला सगळ्यांना घेऊन चाललंय. ते जमलेलं थोडा वेळ चालवतोय बघा गाडी. आमच्या प्लॅन मध्ये गाईज थोडे चेंजेस झाले. गाईज आमच्या प्लॅन मध्ये थोडेफार चेंजेस झाले. थोडेफार नाही, खूप चेंजेस झाले. आता आम्ही कुठे चाललोय? आता मी ओझरला चाललोय, देवदेव करायला चाललोय. आता मी ओझरला चाललोय. नाणेघाट कॅन्सल आणि आता मी देवदेव करणार होतो. तो भेटूया तुम्हाला ओझरला गेल्यावर. फिशकालीन पुलाव फिशकालीन पूल. किती छोटा, एकच गाडी एका वेळी एकच गाडी पास होऊ शकते. दुसरीला एंट्रीच नाहीये. एक येत असेल तर एकीला थांबावं लागेल. पोहोचले ओझरला आणि आता मी जातो मंदिराचं दर्शन घ्यायला. तुम्हाला पण दाखवते. जर जमलं मोबाईल आत न्यायला तर तुम्हाला पण दाखवू. मोबाईलला आतमध्ये घेऊन जाऊ देतात की नाही आणि जमतंय की नाही आम्हाला व्हिडिओ करायला. आमचं ठरलं होतं नाणेघाटला जायचं. मी असे एकदम कम्फर्टेबल असे कपडे घालून आली होती. यांच्या अचानक प्लॅनमध्ये बदल झालाय आणि आम्ही ओझर असे गणपती बाप्पा वगैरे सगळे करतोय. तर मला आता अशा ड्रेसमध्ये जावं लागतंय मंदिरात. सो नो ऑप्शन. मी आणले पण नाही येते कारण का काही हेच नव्हतं. मग आम्ही लाईनीत उभे आहेत. गर्दी नाही आहे जास्त. मग आम्ही लाईनीत उभे राहतो. पटकन 5 मिनिटातच आमचं दर्शन होईल असं वाटतंय. जी गर्दी जास्त नाही आहे. बघूयात आता. खूप कमी गर्दी आज संडे असून पण. आम्हाला वाटलं होतं गर्दी नाही आहे, पण बऱ्यापैकी थोडीफार तर गर्दी आहे. सो फायनली गाईज आमचं दर्शन झालंय. वाटलं होतं आधी गर्दी आहे,
पण पटापट झालं दर्शन आणि खूप छान झालं दर्शन. कसं वाटलं तुला दर्शन करून बाबू दादा? काय करतोय रे? काय आहे हे? काय आहे हे? गाईस तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आम्ही इथे बसलोय जेवण करायला. घरूनच सगळं आणलंय यांनी. जेवायला वेळ मस्त सगळं घरून आणलंय बघा तुम्ही. गुलाबजाम वगैरे. तुम्ही पण या खायला. मस्त मस्त टेस्टी टेस्टी जेवण. काहीच आम्ही आता आलोय तुळजा लेणीला. चालतो आता. चालतोय आता आम्ही. थोडंच वर दम लागला चालता चालता. बघूया वर गेल्यावर कसं आहे. मी तर पहिल्यांदाच आली आहे. माझा दादा घेऊन आले तर तो येऊन गेलाय. चला किल्लर पार्टी बघा सगळ्यांच्या पुढे पुढे. थकले नाही का रे तुम्ही? नाही दमलो. उतरताना कसं उतर याचं टेन्शन आलंय. चलो गावी पोचतोच वाटतं. आता आपण पोचतोय. हे तुम्हाला दिसतंय का? हे वाटतं लेणी आहे. मी पण पहिल्यांदाच चालले. हळूहळू. मी पण पहिल्यांदाच चालले. सो काय एवढी आयडिया नाही आहे. पण बघा आता खूप दम लागला. पण काही नाही एवढं तर चाललो. थोडंच बाकी आता ते पण दिसतंय मला. ते दिसत असेल. इथे जायचं आहे आम्हाला आणि थोडंच राहिले आता. सो आम्हीच जातो. चला गर्ल्स चला. थकले का तुम्ही? नो. चला मग या. आता जरा थांबतो श्वास घ्या. आता काय आलं? आता काही नाही. हा आता पायरी आले. आता नो टेन्शन. हो नो टेन्शन. इथे ग्रीनरी आहे. ग्रीन म्हणजे हिरवा. सो फायनली आम्ही पोचले. तुळजा लेणीचं नाव तुम्ही इथे बघू शकता. तुळजा लेणी समूह. पोचलोय आम्ही. बघू शकता तुम्ही. व्ह्यू नाईस. हे येत आहे अजून खाली तुम्हाला दिसतं. हे चालतंय. आम्ही पोचून गेलोय वर. इथे आता आपण जाऊया आतमध्ये काय बघूया. सो इथे तुळजा भवानी मातेचं बघू शकता तुम्ही. किती सुंदर असं मूर्ती आहे. See the view guys, just look at it guys. कसे सुंदर अशी लेणी आहे. आहा हा ऊन पण आहे आणि थंड पण खूप छान. हे दरवाजे का रे लॉक आहेत? आतमध्ये काय दिसत नाही पण हे दरवाजे लॉक केलेले. त्याला कडी आहे. जुने केले इथे एकदा का इथे काय हे जुने केले घेतात ना कवड्यामध्ये. जी लेणी आता बघून झाली आहे आणि आम्ही रिटर्न चाललोय खाली. पायसट करून बोवाजवळ. छान होती लेणी. छान लेणी आहे बघण्याला की तुम्ही पण एकदा येऊन जा.
केस जस्ट कर. आता मी चाललोय खाली. सगळे गेलेत, आम्ही दोघंच राहिलोय मागे. आणि याला फुलांचे फोटो काढायला फार आवडतात. आम्ही पटापट सगळे खाली गेले, आम्ही दोघंच वर राहिलो. आता आम्ही गाईच घरी जायला नाही, बघूया आमचा नेक्स्ट स्टॉप काय होतो, कुठे. आता आम्ही इथे माळशेज घाटात थांबलो जरा, कारण का आमचे जे हे तुम्हाला चिल्ले पिल्ले दिसत आहेत, हे आमचे जे छोटे छोटे तुम्हाला दिसत आहेत, तर भिजायचं. त्यांना सकाळपासून इच्छा होती वॉटरफॉल म्हणून आम्ही ते थांबलो आणि बघताय किती मजा चालली आहे त्यांची. आम्ही नाही भिजत आहे, खूप गार पाणी आहे, तरी हे सगळे भिजत आहेत कारण त्यांची सकाळपासून इच्छा होती त्यांना पाण्यात भिजायचं आहे म्हणून चालू आहे यांचा फोटोशूट. काहीच आमच्या पोरांचं थोडंफार भिजून झालंय, तिकडे फारच गर्दी होती. मग आता आम्ही निघालोय, बघू पुढे कुठे दुसरीकडे. भिजून तर झालंय त्यांचं, पण बघू थोडं काय खायचं असेल म्हणजे कणीस बिणीस तर खाऊ. निघतो आता आम्ही, भेटूया आपण नंतर. आम्ही एका ठिकाणी, आम्ही माळशेज घाटामध्ये एका ठिकाणी कशासाठी थांबलोय, फोटोशूट. फोटोज काढायचे आहेत आम्हाला सगळ्यांना. फोटोशूट सगळ्यांचा आमचा फोटोशूट चालू आहे. आम्ही पण दोघं नंतर ऍड होतो त्यांचं क्लिक करून. सेचीज हो गाईज, आमचं फोटोशूट डन झालंय आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. आणि पाऊस पण खूप जोराचा आला, तर फटाफट आम्ही चाललो गाडीत बसायला आणि घरी जातो. हे काय भिज ना. गाडी तिकडे लावली आहे, सो आम्ही गाडीमध्ये चाललोय आता बसायला. झालं फायनली फोटोशूट झालं. आजचा दिवस एंड होतोय आता आणि आता आम्ही चाललोय घरी. सो दॅट्स इट फॉर दिस टुडेज व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ऑल्सो फॉलो मी ऑन इंस्टाचा ID डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आणि सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला खूप चांगला कॉन्टेंट बघायला मिळेल. सो दॅट्स इट फॉर दिस टुडे. बाय.